1 कप चणा डाळ आणि अर्धा कप जाड तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 पाण्याने. पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धं मिश्रण काढून घेतलं. ह्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घातली. थोडंसं पाणी घातलं आणि घट्टसर पीठ वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर उरलेली डाळ आणि तांदूळ वाटून घेतले. यामध्ये आता भरपूर मसाले घातलेले आहेत. धना पावडर, जिरा पावडर, तीळ, ओवा, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यानंतर 3 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे. कोथिंबीर चांगली स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची आणि नंतरच ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. ह्याचे मस्त असे उंडे केले आणि आता ह्याला 10 मिनटं वाफवून घेतलं. मस्त हे वाफवून झालेले आहेत, छान शिजलेले आहेत. चेक करून घेतलं, थंड केलं. ह्याच्या वड्या पाडून घेतल्या आणि आता मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. नाश्त्यासाठी तयार करताना मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मस्त 2-3 मिनटं चांगलं परतवून घेतलं.